हे गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, तर आजचा व्हिडिओ होणार आहे रेशनचा. तर बघा की आमच्या घरात काय काय रेशन भरले. ठीक आहे, जास्त नाही, थोडंसं, पण ते तर लागतंच ना खायला. तर चला तुम्हाला दाखवते मी काय काय रेशन आणले. ठीक आहे, तर चला बघूया. ओके, चलो. बघा, ह्याच्यामध्ये रेशन आहे. थोडंफार रेशन ह्याच्यामध्ये मी डब्बे घासून घेतल्यात मस्तपैकी गाईज. तर आता मी रेशन भरणार आहे. आता माझी मम्मी नाही तर मलाच करावं लागतंय गाईज. तुम्ही बघू शकता है ना, मस्तपैकी डब्बे क्लीन केलेले आहेत गाईज, बघू शकता तुम्ही. तर चला आपण रेशन भरूया. ओके, जास्त काही नाही, थोडंसंच आहे गाईज. तर चला तुम्हाला दाखवते मी काय काय रेशन आहे या पोत्यामध्ये. ठीक आहे, तर चला. तुम्ही बघू शकता, गहू आहे 5 किलो, कांदा लसूण आहे, टाटा नमक आहे, मिरची पावडर आहे, अक्का मूग आहे, पोहे आहेत, आणि गाईज ह्याला काय म्हणतात मला नाही माहिती. तर हे पण आहे, शेंगदाणे आहे, हे जिरे आहेत. मोहरी कुठं गेली बाबा? मोहरी हरवली काय माझी? मोहरी बाई कुठं गेली मोहरी? तर हे साखर आहे, हे अजून एक मूग डाळ आहे. तर हे बघा, ही मोहरी आहे गाईज. तर एवढं रेशन मला आता डब्यामध्ये टाकायचं आहे गाईज. तर हा गाईज तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते. हा बघू शकता, कांदा लसूण मसाला. ठीक आहे, हा कांदा मसाला आणि हा लाल मिरची, लाल तिखट, मिरची पावडर दोन्ही पण मिक्स करून भाजीमध्ये यूज करायचं गाईज. एकदम मस्त झकास लागतं गाईज, मस्तपैकी लागतं. हे दोन्ही मिक्स करायचं आहे, एकच घालायचं नाही. पाहिजे असेल तर फक्त कांदा मसालाच यूज करू शकतो, तसं काय नाही, पण चांगलं लागतं टेस्टसाठी. मी सांगते, भाजी वगैरे, मटण वगैरे, चिकन वगैरे करायला एकदम मस्तपैकी लागतं. हे दोन्ही मिक्स करून ठेवा गाईज, तर मस्त असतं. तर चला आपण, मी भरते आता, तुम्हाला दाखवते कुठल्या कुठल्या डब्यात काय काय टाकलं आहे गाईज. तर बघू शकता आमच्या गरिबाचं एवढंच राशन. ठीक आहे ना. तर हा गाईज तुम्हाला अजून दाखवणंच नाही, हे माझं मोस्ट फेवरेट सोयाबीन. आय लव्ह सोयाबीन गाईज. तुम्ही बघू शकता, सोयाबीन आता बनवायचं रोज ह्याचीच भाजी. जस्ट जोक गाईज, आवडतं पण मला, रोज नाही करणार. जेव्हा करेल मी तेव्हा दाखवेलच तुम्हाला. ठीक आहे, तर चला आपण भरून घेऊया मस्तपैकी. आणि आज ह्याच्यामध्ये अजून 5 किलो ज्वारी आहे गाईज. तर चला, मला खूप काम आहे गाईज, रोज एवढं काम करावं लागतं गाईज मला, तुम्ही बघू शकता गाईज. तर चला. हां, आणि चायपत्ती दाखवली का? तर गाईज मला सजेस्ट करा की चायपत्ती कुठली चांगली आहे. आम्ही अगोदरपासूनच ही सोसायटी चायपत्ती वापरतो गाईज, तर हीच आम्हाला सवय आहे. पण मला चेंज करायचं आहे, असं वाटतं की थोडंसं दुसरं कुठलं तरी चेंज करून बघावं. की मी लहानपणापासून, जेव्हापासून मी चहा पिते तेव्हापासून हीच सोसायटी चायपत्ती मी आमच्या घरात वापरत आहे. पण चांगली आहे ही पण नेक्स्ट दुसरा जर यूज करायचा असेल तर मला चायपत्तीचं नाव प्लीज तुम्ही कमेंट्स करा गाईज, तर कुठली चांगली चायपत्ती आहे. ठीक आहे, ही सोडून. ओके, तर चला मी भरून घेते पटापटा, मग तुम्हाला दाखवते गाईज. तुम्ही बघू शकता, तर मी डब्यामध्ये टाकून ठेवले अशा पद्धतीने. तर आता मम्मी तर असं बोलली, तर ह्याच्यामध्ये काय पडलं, डाळ पडलं गाईज मिठामध्ये, तर काढून घेते. ठीक आहे, हे मीठ. तर इथं पण बघू शकता, हे स्टॉक आहे. तर ह्याला मी दुसऱ्या डब्यात ठेवणार आहे, सोयाबीनला पण दुसऱ्या डब्यात ठेवणार आहे गाईज. तर आता सध्याला तरी आहे, कांदा मसाला वगैरे मिक्स केलेला आहे. तर बघू शकता गाईज. तर चला, ते संपल्यावर ह्याला वापरायचं परत. ठीक आहे, हे शेंगदाणे पण दुसऱ्या डब्यात ठेवणार आहे गाईज. ठीक आहे गाईज. तर चला, आजचा व्हिडिओ एवढाच होता गाईज. तर कसा वाटला व्हिडिओ प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा माझा चॅनल, आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. आणि हा गाईज, ही मसूर डाळ कोणाकोणाला आवडते गाईज? आमच्या घरात तर मसूर डाळ खूप खातात गाईज, लहानपणापासूनच खातो गाईज ही डाळ. सिरियसली खूप मस्त आहे. तर तुम्ही पण ट्राय करा एकदा, जर नसेल खात तर. मसूरची डाळ बघा, घ्या आणि खावा मस्तपैकी. वरण होतो मस्त, तिखट डाळ करू शकतो, सगळं पद्धतीने करू शकतो आपण मस्तपैकी. तर बघू शकता गाईस, चायपत्ती पण ह्याच्यात भरलेली आहे. तर सध्या आता मम्मी नाही म्हणून मी ह्या डब्यात टाकून ठेवलो, नाही तर मोठा डब्बा असतो गाईस. चहा खूप करतात आमच्या घरात, तर पितात मस्तपैकी. तर मी भरलेला आहे. तर चला गाईस, बस आजचा व्हिडिओ एवढाच. ठीक आहे, आणि तुम्ही पण जर घरात कोण नसलं तर असंच बसू नका, काम करत जावा जरा. ठीक आहे, करा. बघा, मी तर करते बाबा. बघा गाईज,
करावं लागतं घरात. हां पण एक गोष्ट आहे गाईज, मम्मी नाही तर सगळं मम्मीची जागा मीच घेते. म्हणजे मम्मी जे काम करते सगळं मी करते, लिटरली सगळं काम, सगळं घरातलं काम मी करते. जसं माझी मम्मी नाही म्हणून तसं फील होऊ देत नाही. तर चला, तर गाईज बघू शकता तुम्ही लोक गहू नीट करत आहे. तसं तर गव्हामध्ये काही नाही, एकदम स्वच्छ गहू आहे गाईज. तरी पण आपण एकदा स्वच्छ करून दळायला द्यायचं, आहे की नाही, असंच नाही द्यायचं. तर चला, मी हे बघा साफ करून घेतलेत मस्तपैकी, हे बघा तुम्ही बघू शकता. आणि आपण संध्याकाळी दळायला जाणार आहे. तर बघा मी साफ करून टाकते आता. तर मी संध्याकाळी दळून आणणार आहे गाईज. तर चपाती खूप दिवस झाली खाल्ली नाही, गहू संपले होते माझ्या घरात. तर गहू आणलेत मस्तपैकी, चपाती चहा करून खायचं पहिलं तर गाईज, ठीक आहे. तर चला, तुम्ही बघू शकता फायनली इज डन. तर ॲक्च्युली माझी मम्मी काय करते माहिती आहे का गाईज, कॅरी बॅगमध्ये, ज्या कॅरी बॅगमध्ये आम्ही घेतो ह्या कॅरी बॅगमध्येच टाकून देते आणि म्हणते दळून घेऊन ये पिशवीत. तर मी असं डब्बा मला आवडतो असं म्हणजे घेऊन जायला. मी पिशवी वगैरे नाही घेऊन जात. आता मम्मी नाही म्हणून मी घेऊन चालली गाईज. तर बघू शकता तुम्ही, ठीक आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ. तर प्लीज लाईक कमेंट करा गाईज, कसा वाटला माझा छोटासा रेशनचा व्हिडिओ. तर प्लीज कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा माझा चॅनल, ठीक आहे गाईज. अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज, ठीक आहे. तर एवढं काम करायला लागतं गाईज, काय सांगू तुम्हाला. मम्मी मिस यू मम्मी. आता माझी मम्मी कधी येणार माहीत नाही, काम तर करावं लागतं है ना. तर चला बघूया. आणि तुम्हाला सांगते माझी मम्मी गावाला का गेली आहे, ठीक आहे, तुम्हाला सांगेन मी. ओके, तो चलो, आपका ख्याल रखो, बाय बाय.